लॉ, बराबर है कि नहीं? और ये जो लॉ है इलेक्ट्रिक फॉर्मॅट में है. मग हा लॉ शिकायच्या अगोदर तुम्हाला जे झालेलं आहे अगदी 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 तसं मी शिकवतो, जे झालेलं आहे, आणि त्याच्या मदतीनं हे आपण शिकायचो. मग मी अगोदर तुम्हाला काय शिकवणार? मला शिकायचं नाही, मी तुम्हाला अगोदर एक गोष्ट शिकवणार. अरे ये किसने, ये सारा मेरा है क्या? चलो चलो, आपको ग्रेविटेशनल फोर्स पता है? ग्रेविटेशनल फोर्स हुआ है आपको, 10th में था ना ग्रेविटेशन. चलो, अब पढ़ना क्या है हमें? न्यूटन्स लॉ. हाँ वेरी गुड. अभी हमें क्या पढ़ना है? कूलॉम्स लॉ. लेकिन मैं क्या पढ़ाने वाला आपको? हाँ, तो चलो एक काम करते फिर. यहां पे देखो, इसके हम 2 पार्ट्स करेंगे. आज हमें ये पढ़ना है, कूलॉम्स लॉ पढ़ना है, लेकिन उससे पहले मैं आपको पढ़ाने वाला हूं न्यूटन्स लॉ. पढ़ना क्या है? कूलॉम्स लॉ. पढ़ाने वालों क्या हूं? तो कुछ तो गड़बड़ है ना दया, कुछ तो गड़बड़ है, बराबर है ना? तो न्यूटन्स लॉ किसमें होता है? तो ये होता है ग्रेविटेशनल फोर्स के बारे में बताता है. तो ये जो लॉ होता है ये किसके बारे में होता है? ये क्या बताए? इलेक्ट्रिकल फोर्स के बारे में बताता है. तो न्यूटन्स लॉ जो होता है, न्यूटन्स लॉ, ये किसके बारे में है? तो ये मासेस के बारे में. मास समझ में आता है ना? मास का यूनिट क्या होता है? वेरी गुड. मास का यूनिट होता है किलोग्राम. तुम्हाला मला मास आहे का? पक्का आहे. किती किलोचा आहात? पाव किलो. इस्माइल कितना है? पता नहीं. 70. भाई क्या खाते हो? तो मेरा तो 20 है. तो ये तो न्यूटन्स लॉ में क्या पढ़ते हैं हम? तो सपोज ये अपना अर्थ है. क्या है? अपना अर्थ है. और यहां से कुछ दूर ये अपना मून है. तो अर्थ को कुछ ना कुछ मास होगा ना, और मून को भी डेफिनेटली कुछ ना कुछ मास है. तो एक मास दूसरे मास को अपनी तरफ हमेशा क्या करता है? खींचता है, अट्रैक्ट करता है. यानी खींचना, अट्रैक्ट करना, यानी वो होता है फोर्स ऑफ अट्रैक्शन. बराबर है कि नहीं? तो सपोज ये इसका सेंटर है, ये इसका सेंटर है, और ये दोनों के बीच में डिस्टेंस है d. तो ये इसको खींच रहा है, वैसे ही मून इसको खींच रहा है, तो होता है फोर्स ऑफ अट्रैक्शन. तो ये होता है फॉर्मूला G m1 m2 अपन d. वेरी गुड. तो जिस तरह से ये फॉर्मूला बनता है एक्झॅक्टली उसी तरह से ये भी आने वाला है. मग जे काही आम्ही न्यूटन्स लॉचं जे काही फंडामेंटल स्टडी केलं की प्रत्येक गोष्ट इथं लागणार आहे, एकदम सेम टू सेम असणार आहे. आणि मग तो फॉर्म्युला ज्या पद्धतीने बनतो अगदी तसं बनणार आहे. मग हा फॉर्म्युला बनला कसा, असाच तो पण बनणार आहे. मग याचा जर डिटेल अनालिसिस करत बसलो तर जास्त वेळ लागेल. तो वेळ मी इकडे घालवतो. चालतंय ना? आता मग मला सांगा, एक मास दुसऱ्या मासवर काय टाकत असतो? ऑलवेज फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कुठलंही मास दुसऱ्या मासला ओढतच असतं.
तुम्हीच मला सांगा, हा पेन, हा ऑब्जेक्ट तुम्हाला याच्याकडे ओढत असेल का? पक्का ओढत असतो, पक्का ओढतो. माझा माईक तुम्हाला माझ्याकडे ओढत असेल का? बरोबर आहे की नाही? मग याचा अर्थ प्रत्येक ऑब्जेक्ट, मग याचा अर्थ तुम्ही सुद्धा माझ्या पेनला ओढताय की नाही? बरोबर आहे की नाही? का ओढताय रे? है म्हणून सांगताय. बरोबर है ना? गंपू शेठ, समझ में आ रहा है कि नहीं? बरोबर है ना? हम रास्ते से जा रहे हैं, सपोज हम भोगावती में गए, उसके ऊपर से जा रहे, ब्रिज के ऊपर से जा रहे, तो नीचे बड़ी रिवर है ना अपनी, उसमें बड़े बड़े मछलियां है ना, बड़ी बड़ी, वो काली काली. तो हम तो ऊपर से जा रहे, तो मछलियां, वो काली काली मछलियां आपको अट्रैक्ट करती है कि नहीं करती? अरे करती है कि नहीं? और उससे बड़ी बात, आप उसको अट्रैक्ट करते हो कि नहीं? करते हो कि नहीं? कसले रे बाबा. लेकिन ये सच है, ईच एंड एवरी ऑब्जेक्ट अट्रैक्ट्स अनदर ऑब्जेक्ट, दैट इज नोन एज ग्रेविटेशन. समझ में आ गया? तो अगर ये आपको पता है तो डेफिनेटली ये आपको समझ में आना चाहिए. तो इसकी हेल्प से हम ये पढ़ने वाले हैं. तो चलो इसको थोड़ा सा इधर हटाते हैं और जो कुछ जगह बचेगी हम इसको इधर 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 उल्टाएंगे. चलेगा ना? तो चलो सबसे पहला ठीक से देखो अभी क्या करना है. तो कूलोम्ब्स लॉ मास की प्रॉपर्टी है या चार्ज की प्रॉपर्टी है? पक्का कूलोम्ब्स लॉ किसकी प्रॉपर्टी है? चार्ज की प्रॉपर्टी है. तो आपको बताए चार्ज, चार्ज वो खाली कभी नहीं बैठता, हमेशा किसी को तो अट्रॅक्ट करता है या किसी को तो रिपेल करता है. मग आता तुम्ही मला सांगा, मी इथे एक चार्ज घेतला आणि चार्ज मी याला म्हटलं पॉइंट चार्ज म्हटलं. काय म्हटलं? पॉइंट चार्ज. पॉइंट खूप महत्वाची गोष्ट आहे. का बरं? कारण जॉमेट्रिकली पॉइंट हॅज नो डायमेन्शन. पॉइंटला लेंथ पण नसते, हाईट पण नसते, विड्थ पण नसते. म्हणजे जॉमेट्रिकली पॉइंटला काही महत्व नाही असं बोललं तर चालेल. म्हणजे डायमेन्शन नाही, ऍक्च्युअली महत्व नाही, सॉरी डायमेन्शन्स नाही. म्हणजे त्याच्या शेप मध्ये आपल्याला बिलकुल इंटरेस्ट नाही. मग सपोज मी याला म्हटलं हा प्लस Q1 चार्ज आहे म्हटलं. हा कसला चार्ज आहे? प्लस आहे. आणि याच्या सेंटर पासून, आता हा खूप छोटा घेतला मी, याच्या सेंटर पासून खूप 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 लांब अंतरावरती हा दुसरा चार्ज मी घेतला, याला म्हटलं -Q2 म्हटलं. आता तुम्ही मला सांगा, हा प्लस आणि हा मायनस, मग हा प्लस या मायनस वर फोर्स ऑफ अट्रॅक्शन टाकायचं बघेल का रिपल्शन? पक्का पक्का. सपोज अगर ये प्लस है और ये भी प्लस है तो क्या होगा? तो इलेक्ट्रिकल फोर्सेस अट्रैक्शन भी इलेक्ट्रिकल फोर्सेस में अट्रैक्शन भी होता है और रिपल्शन भी होता है, लेकिन ग्रेविटेशन में सिर्फ और सिर्फ अट्रैक्शन होता है. ये फंडामेंटल डिफरेंस है. अभी क्या उसमें फर्क है, क्या सिमिलर है, ये तो अभी हम बात करने वाले. तो चलो अभी जिस तरह से इधर न्यूटन सर ने जो कुछ ऑब्जर्व किया, न्यूटन सर ने जिस तरह से ऑब्जर्व किया, सिमिलर वे इधर भी होने वाला है. अगर थोड़ा टाइम देंगे हम तो हम, मुझे ऐसा लग रहा है, पता नहीं क्यों, टाइम भी लगेगा तो चलेगा. मैं फिर से एक बार न्यूटन लॉ एक्सप्लेन करूं ज्यादा डेप्थ में, ज्यादा डिटेल में. चलो तो मजा आएगा. डायरेक्टली फॉर्मूला नहीं लेंगे. चलो चलो थोड़ा सा ज्यादा टाइम लगेगा, बाकी कुछ नहीं, वैसे भी टाइम अपना है. चलो 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 ठीक से पढ़ो भैया, ठीक से, एकदम ठीक से. तो क्या होता है जब ये ऑब्जेक्ट और ये बहुत बड़ा डिस्टेंस होता है और ये दूसरा ऑब्जेक्ट होता है ना, यानी रेडियस ऑफ ऑब्जेक्ट, ये भी रेडियस ऑफ ऑब्जेक्ट सपोज ये R1 है और R2 है सपोज. तो रेडियस ऑफ ऑब्जेक्ट जब डिस्टेंस से बहुत 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 छोटा होता है ना, तो हम उसको पॉइंट ऑब्जेक्ट बोलते हैं. क्या बोलते हैं? पॉइंट ऑब्जेक्ट. मग हा एक ऑब्जेक्ट आहे तर याचं मास m1 घेतलं, याचं काय घेतलं, आणि या दोघांमधलं डिस्टन्स मी घेतलं d घेतलं. काय घेतलं? d. आणि मग बाळांनो डिस्टन्स घेत असताना ऑलवेज कुठून घेतलेलं असतं? सेंटर पासून.
आणि मग हा त्याला आपल्याकडे ओढतो, तर हा सुद्धा त्याला आपल्याकडे ओढतो. म्हणजे ते एकमेकांना काय करायला लागतात, ओढायला लागतात, पुल करायला लागतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करायला लागतात. मग यांच्यामध्ये नक्की काय आहे, तर याच्यामध्ये फोर्स आहे. अट्रॅक्शन आहे पण कोण आहे तो, फोर्स आहे. आणि फोर्स ही कसली क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी, म्हणजे आपल्याला ती मोजता येते. मग न्यूटन सरांच्या लक्षात आलं की दोन ऑब्जेक्ट मधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो डिपेंड आहे, अवलंबून आहे कोणावरती, तर M1 आणि M2 म्हणजे त्या दोन ऑब्जेक्टच्या मासच्या प्रॉडक्ट वरती, गुणाकारावरती. म्हणून न्यूटन सर म्हणतात each and every objects attract another object with a force which is directly proportional to product of their masses, and that force is inversely proportional to square of the distance between them. मग त्यांना जे कळालं त्यांनी इंग्लिश मध्ये आणि मॅथ्स मध्ये अशा पद्धतीने मांडलं. मग याच्या पुढचे टास्क माहित असते, therefore force of attraction is proportional to M1 M2 divided by, यांना कंबाईन केलं. आणि मग ज्यावेळेस खूप सारे एक्सपेरिमेंट केले जातात तेव्हा त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू सापडते किंवा कॉन्स्टंट सापडतो. आणि मग therefore फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू म्हणल्यानंतर एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो ना, तो कॉन्स्टंट भेटला G, कॅपिटल G, त्याला नाव दिलं तुम्ही युनिव्हर्सल कॉन्स्टंट. तो कुठंच बदलत नाही, तिकडे सगळा बदल असतो. आणि मग हे आलं M1 M2 डिवाइड बाय, अशा पद्धतीने ती कॉन्सेप्ट तयार झाली. मग जर हे एवढं एकदम सिस्टमॅटिकली आम्हाला कळतं, तर बाळांनो एक्झॅक्टली इथं पण असंच असतं, काहीही अवघड नसतं. इथेही आमचं तसंच होणार आहे. आता इथं फक्त तुमचं नीट लक्ष असावं. मग आता न्यूटन सरांच्या जागी कोण असणार आहे, कुलॉम सर. मासेच्या जागी कोण असणार आहे, चार्ज. मग चार्जला मास नसतं का, असतो ना बाबा, असतो. पण आम्ही मासचा गुणधर्म बघणार बाळांनो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इतका स्ट्रॉंग आहे, इतका स्ट्रॉंग आहे, इतका स्ट्रॉंग आहे की तुम्ही इमॅजिन पण करणार नाही. सिरियसली तुम्ही इमॅजिन करणार नाही. तो इतका स्ट्रॉंग आहे की आपण योग्य वेळी एक एक्झाम्पल घेऊया, योग्य वेळी एक परफेक्ट एक्झाम्पल घेऊया, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल बापरे आम्ही इमॅजिन पण करणार नाही. तुम्ही म्हणाल लाख पटींनी, कोटी पटींनी, अब्ज पटींनी, नाही. खूप खूप स्ट्रॉंग आहे. कोण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोणापेक्षा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा. तुम्ही म्हणता काय आम्हाला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त मोठा वाटतो म्हणून तर चंद्र सूर्य तारे फिरतात नाही मग वरती. बाळा म्हणतो खूप वीक आहे, फक्त त्याची रेंज कशी आहे, जास्त आहे. तुम्हाला कळेल पुढे गेल्यानंतर फिजिक्स जे काही दिसतंय ना, जे काही घडतंय ना, त्या प्रत्येक गोष्टीला कारण फिजिक्सच आहे ना, का दुसरं काय कारण आहे, नाही ना. केमिस्ट्रीला कारण कोण आहे, फिजिक्स. लक्षात येते का. आता मजा बघा. मग कुलॉम, न्यूटन सरांच्या जागी कुठला सायंटिस्ट आहे ना, कुलॉम. मासेसच्या जागी काय येतील, चार्जेस. मग आता मला सांगा, हा याला अट्रॅक्ट करणार तर हा याला अट्रॅक्ट करणार. मग कुलॉम सर काय म्हणतील, चार्ज Q1 अट्रॅक्ट्स अनदर चार्ज Q2 विथ अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरोबर आहे ना, विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. का, व्हेरी गुड. म्हणजे Q1 Q2. आता प्लस आणि मायनस मी त्यांचं नेचर दाखवलं, विषय सोडा. आता प्लस आणि मायनस नेचर, Q1 Q2 किमती आहेत ना, प्लस आणि मायनस काय फक्त नेचर. आणि मग याला तुम्ही म्हटला एक नंबर. त्याच्यानंतर म्हणा and inversely proportional to square of the distance between them. आणि मग याला तुम्ही म्हणणार 2 नंबर. मग मॅथमॅटिकली मला सांगा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, therefore फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज प्रोपोर्शनल टू Q1
Q2 divided by, therefore force of attraction is equal to constant आणावं लागेल ना. मग समजा आम्ही आणला तिथं स्मॉल के आणला, समजा काय घ्यायचं ते, कॅपिटल के स्मॉल काय घ्यायचं ते घ्या, आणि मग होणार Q1 Q2 डिवाइड बाय डी स्क्वेअर, आणि याला तुम्ही म्हणलात 3 नंबर. मला सांगा रे बाळांनो, आता जादू बघा, सगळंच तुम्हाला सेम सेम वाटायला येणार आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? पण आता इथून पुढे आपला खरा प्रवास चालू होणार आहे. तर ह्याच्यामुळे हे लवकर का कळतं, कळलं का? मग जर इथं प्लस Q1 आहे आणि इथं प्लस Q2 केला असता तर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या ठिकाणी काय झाला असता, रिपल्सिव्ह, एवढाच तो चेंज होईल. आणि ग्रॅव्हिटेशन मध्ये रिपल्सिव्ह फोर्स नसतो, कारण एक मास दुसऱ्या माणसाला रिपेल कधीच करत, ऑलवेज काय करत असतात, अट्रॅक्ट करतात. लक्षात राहील का हे सगळं? नक्की कळालं का? मग जर हे कळालं असेल तर आता हे फक्त काटीवाटीचं एवढं झालं. आता आपण आणखी खोलात जायचं. मग आता माझ्याकडे हा 3 नंबरचा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये Q1 Q2 D ही काही प्रॉब्लेम नाही. आता फक्त माझं लक्ष कोणाकडे असलं पाहिजे या, कारण तो आहे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. इथला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी कुठे गेला रे तो? ओय बाबा, थांबा थांबा, लपून बसतो काय? ओय पिंट्या, अरले लांब गेला की तो. इथला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी जी बदलत, पण इथला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी लय डेंजर आहे, लय डेंजर आहे. तुम्ही रंग बदलणारा सरडा बघितला का? बघितला ना? सरडा का मतलब पता है तुझे? नहीं पता, फिर भी हाँ क्यों? गिरगिट पता है तुझे? हाँ. तो अकॉर्डिंग टू एटमॉस्फेयर वो अपने आप में चेंजेस करते हैं ना, तो उसी तरह यहाँ पे कुछ है. तो अभी हमें थोड़ा सा आगे जाना है, तो इसकी हेल्प बस ना यहीं पे. अब ब्रांड न्यू पेज ओपन करेंगे और उसके ऊपर जाएंगे. चलो आता पहिल्यापासून परत घेतल्यासारखं चालते ना. आता ग्रॅव्हिटेशन मधला कॉन्स्टंट बदलत, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला कॉन्स्टंट कंटिन्युअसली. मग आता मला सांगा, आपण जे हिवाळ्यात कपडे घालतो तेच उन्हाळ्यात असतात ना? स्वेटर घालून मे महिन्यात फिरत असतो ना आपण? नक्की नक्की. मग अकॉर्डिंग टू सिच्युएशन चेंज होतात ना. मग आता आपण तसं शिकणार आहोत. चालतंय ना? आता एकदम व्यवस्थितपणे बघायचं होतं. इथं मी चार्ज घेणार आहे प्लस. आता आपण हा पॉइंट चार्ज दाखवू, इथं दुसरा पॉइंट चार्ज दाखवू. इथं मी दाखवला प्लस Q1 इज इक्वल, किंवा हा Q1 इज इक्वल टू 1 कुलम घेतला. किती घेतला? इकडे मायनस Q2 इज इक्वल टू 2 कुलम घेतला. म्हणजे हा प्लस 1 कुलम आहे, हा मायनस. आणि या दोघांमधलं डिस्टन्स D काहीतरी ठेवलं. मग आता इथे एक चार्ज बसवलाय, इथे एक चार्ज बसवलाय. मी एक मास आहे आणि आर्यन एक मास आहे. म्हणजे मी M1 ऑब्जेक्ट आहे तर आर्यन M2. आणि माझ्या आणि आर्यनच्या मध्ये कुठलं मीडियम आहे? हम दोनों के बीच में क्या है? घी है ना, घी रखा है ना यहाँ पे. बताना, जल्दी बताना ना यार, क्या है हम दोनों के बीच? पानी में है ना, एयर आहे. मग माझ्या आणि श्रेयाच्या मध्ये काय आहे? पक्का. तो हम दोनों के बीच में क्या है? एयर मीडियम आहे. बरोबर आहे की नाही? आता मी आणि आमचा गंपू गेलो विहिरीवर पोहायला. विहिरीवर पोहायला गेलो, दोघं पाण्यात बुडलोय. आम्ही बुडलोय म्हणजे आता आमच्या दोघांच्या मध्ये काय आहे? पाणी आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? समजा तो ओंकार आणि सुमित त्यांच्या विहिरीवर गेले पोहायला, पण त्यांच्या विहिरीत पाणी नसतं तर पेट्रोल असतं. हा ते सौदीचे आहेत. मग तुम्ही दोघं पोहताय, तुमच्यामध्ये कुठलं मीडियम आहे? पेट्रोल. मीडियम का मतलब समझ रहे? आजू बाजू में जो है वो मीडियम है. तो चलो रुको. अभी ये Q1 ऑब्जेक्ट है, Q2 दूसरा चार्ज. Q1 एक चार्ज, Q2 दूसरा. अभी सपोज Q1 मैं हो और ब्रह्मा, तो हम दोनों के बीच में क्या है? तो चलो
यहां पे अभी मीडियम दोनों के बीच में क्या है? एयर मीडियम रखा है। क्या है? और एयर और वैक्यूम इनकी प्रॉपर्टीज लगभग ऑलमोस्ट सेम रहती है। परत एकदा सांगतो, व्हॅक्यूम आणि एअरच्या प्रॉपर्टी जनरली कशा असतात? सेम. एकदम अॅक्युरेसी लेवलला गेले तर चेंजेस असतात, नो प्रॉब्लेम. पण आम्ही तेवढ्या लेवलला बघणार नाही, ऑलमोस्ट सेम. म्हणजे 99.99% आम्ही म्हणलं 100% चालतंय ना. मी काय बोललो कळलं का? पण तुम्ही जर म्हणला अॅक्युरेसी, तर अॅक्युरेसीत बदलच आहे ना. पण मी इथं काय म्हणणार आहे? एअर आणि व्हॅक्यूमच्या प्रॉपर्टीज सेम. मग मी Q1 चार्ज आहे, तर ब्रह्मा आम्हा दोघांच्या मध्ये मीडियम कुठले? मग आम्हा दोघांच्या मधील मीडियम बदललं की फरक कसा पडतो? त्याला एक मी एक्झाम्पल सुंदर सांगतो. बघा आता, नीट बघा आता काय करायचं? मी सगळ्यांना एक एक्सपेरिमेंट करायला सांगणार आहे. इमानदारीने एक्सपेरिमेंट करायचं. सगळ्यांनी ताट बसायचे, एकदम ताट बसायचंय. तुमच्या समोरच्या बेंचवरती तुमचं एकच बोट, कुठले एकच बोट ठेवायचं, बेंचवरती ठेवायचं, कुठलं एकच बोट ठेवायचं. आणि ते बोट स्लोली मूव्ह करायचं, स्लोली घासायचे, स्लोली. एवढं स्लोली घासायचंय की तुम्ही ताट बसलात, ते घासताय, पण तुम्हाला आवाज येत नाही. मला माहिती आहे तुम्हाला आवाज येत नाही. त्या सिच्युएशन मध्ये घासायचे, त्या स्पीड मध्ये घासायचे. तुम्ही बघा, आवाज येतोय का? येत नाही. बरं का, येत नाही. येतोय तुम्हाला आवाज? तुम्ही तेवढ्या स्लोली घासायचं. एक्सपेरिमेंट ठीक करायचंय. आता तुम्ही त्याच स्पीड मध्ये घासायला चालू ठेवायचंय, त्याच स्पीड मध्ये, स्पीड वाढवायची नाही, काय नाही, आहे तसंच ठेवायचंय. पण आता तुम्ही तुमचा जो कान आहे तो डायरेक्टली बेंचला टच करून आहे त्या स्पीड मध्ये घासायचंय, आता तुम्हाला त्याचा आवाज येतोय का? येतोय का येत नाही? पक्का? मला सांगा असं का घडत असेल? कारण साऊंड वेव्स एअर मधून जेवढ्या इझिली, जेवढ्या फास्ट जातात ना, त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने त्या सॉलिड मधून जातात. लक्षात आलं का मी काय बोललो? मग एअर मधून येत असताना त्यांचा लॉस झालाय, त्या कानापर्यंत पोहोचलेला नाही, किंवा पोहोचला तरी त्यांची इंटेन्सिटी एवढी वीक आहे की तो आवाज तुम्हाला डिटेक्ट झाला नाही. पण तुम्ही डायरेक्ट कान कशाला लावला? त्या मेटलला लावला. मेटल मधून वेव्ह डायरेक्ट तुमच्या कानातच पोहोचल्या ना, मग तुम्हाला आवाज आलाय की नाही? आणि म्हणून तुम्ही लहानपणी एक टेलिफोन बनवला असेल, इकडे ग्लास, तिकडे ग्लास, इकडे काडीपेटी, तिकडे काडीपेटी, आणि मध्ये काय लावायची? दोरी. ते मला माहित नाही काय, बरोबर आहे की नाही? दोरा किंवा दोरी म्हणा ना, त्यात पण असतं का? मला माहित नाही. मग आता तुम्हीच विचार करा, मी इथून हळूच काहीतरी बोललो, मी काय म्हणलं असली माहिती? काय म्हणलं? व्हेरी गुड. मग मला सांगा, तो आवाज तुमच्याकडे येत नाही. पण आपल्यामध्ये जर समजा एक ग्लास, मी ग्लास लावला इथे तोंडाच्या जवळ, एक सुतळी किंवा एक दोरी आहे, आणि दुसरा ग्लास तुम्ही कानाच्या जवळ लावला, मी एवढ्या छोट्या आवाजात बोललो तरी आवाज येतो ना. मग मी आता ज्यावेळेस बोललो नाही, तुम्हाला आवाज नाही आला, पण त्याच वेळेस जर आपण तो टेलिफोन, आता मग त्या केसमध्ये आवाज का नाही आला? कारण मी तर बोललो होतो, पण ती इंटेन्सिटी एवढी वीक होती की एअर मधून जाता जाता लॉस झाला. समजा एअर मीडियम मध्ये, म्हणजे एअरने इझिली कॅरी केलं नाही, समजा हवेनं त्याला वाहून नेलं नाही समजा, किंवा हवेतून जात असताना त्याचा लॉस झाला, तुम्हाला आवाज ऐकू आला नाही. मग तिथं जर तुम्ही तो ग्लासचा टेलिफोन केला समजा, तर आवाज आला की नाही? म्हणजे त्या दोरीतून आवाज इझिली गेला ना. मग एअर आणि दोरी या दोन्हीचा विचार केला तर दोरी आपला आवाज चांगला घेऊन जाते की नाही हवेपेक्षा? मग माध्यम बदललं की इम्पॅक्ट बदलतात का? कन्क्लुजन. आणि हे आयुष्यात विसरायचे नाहीत बरं का ह्या गोष्टी. मी इलेक्ट्रोस्टॅटिक्स मागच्या 7 वर्षांमध्ये, हे 8वं वर्ष पकडलं तरी चालेल तुम्ही, मी सगळ्यात जास्त प्रॉब्लेम फेस केलाय की लेकरांच्या मीडियम रिलेटेड कॉन्सेप्ट चांगल्या होत नाही. बाकी फॉर्म्युला तर समोर असतो.
पण मीडियमचाच कॉन्सेप्ट नीट होत नाही. मग आता मला सांगा, या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू के. काही द्या बाबांनो के ची व्हॅल्यू, काही द्या. तुम्हाला जर के लिहायला प्रॉब्लेम वाटत असेल तर बी फॉर बोंदर लिहा आणि म्हणा खाली की बी कोण आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. चालतं ना? बी कोण आहे? हा, तुमचं जी लिहिणार नाही, कारण तुमचं जी ऑलरेडी आम्ही ग्रॅव्हिटेशनला दिलंय. बरोबर आहे की नाही? तुमचं काय येस कसं काय तुमचं? अरे आडनाव हा यांचं आहे. समजा आम्ही इथं घेतलं डी, घेतलं काय घेतलं हा, आणि खाली म्हणा डी कोण आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. काही फरक पडत नाही. मग तसं त्यांनी सांगितलं की काय घ्या म्हणून के. मग हे होणार Q1 Q2 डिवाइड बाय. आता तुम्ही काय म्हणणार, वेअर के इज proportionality कॉन्स्टंट. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे का? आणि म्हणा दी व्हॅल्यू ऑफ के इज डिपेंड्स ऑन दी कशावर, व्हेरी गुड, डिपेंड्स ऑन दी मीडियम. आता मीडियमचा अर्थ कळाला ना सगळ्यांना बाळांनो? बरोबर आहे ना? आम्ही दोघं विहिरीत पोहत होतो, आमच्या आजूबाजूला काय होतं, पाणी. तुम्ही इथं बसलाय, तुमच्या आजूबाजूला काय, आणि सुमित आम्ही ओंकार पोहत होते, त्यांच्या बाजूला काय, पेट्रोल आहे. बरोबर आहे की नाही? अरे कळलंय का? नक्की ना? हा शाना दुधाच्या टँकर मध्ये जाऊन पोहतो, बाजूला काय, सिंपल आहे. आता याच्यापेक्षा जर काय आणखी सांगायचं म्हटलं तर मग मला हे कळालं ना सगळ्यांना. आता मग मला सांगा, ज्या वेळेस सायंटिस्ट एक्सपेरिमेंट करतात कुठल्या तरी एका मीडियम मध्ये ठेवून, त्यावेळेस त्यांना सापडतं के इज इक्वल टू 1/4πε. आता बाळांनो समजा त्यांनी एअर मध्ये केला एक्सपेरिमेंट. जनरल एक्सपेरिमेंट कुठं होईल, एअर मध्ये. तर एअर आणि व्हॅक्युमच्या प्रॉपर्टी जनरली सेम असतात, म्हणून त्याच्या पुढे 0 लिहितात. काय लिहितात, 0 लिहितात. आणि मग तुम्हाला माहित आहे 4 आणि पाय तर कॉन्स्टंट आहेत ना. मग आम्हाला इंटरेस्ट असतो याच्यामध्ये. मग तुम्ही म्हणायला पाहिजे वेअर एप्सिलॉन 0. आता याच्यात बघा, याचा उच्चार जो असतो, याचा नॉट म्हणतात, 0 म्हणतात, तो भाग सोडा. हा असतो इप्सिलोन. हा ई आहे बरं का, सॉरी मी असं दाखवतो तुम्हाला, इप्सिलोन. याला प्रोनाउन्स कसं करायचं, इप्सिलोन म्हणायचं. आणि हा 0 आहे किंवा नॉट म्हणा, इप्सिलॉन 0. मग आता मला सांगा रे बाळांनो, हा इप्सिलॉन 0 लाच नाव दिलं जातं परमिटिव्हिटी म्हणजेच एक गुणधर्म. काय आहे हा, कुणाचा गुणधर्म आहे असतो, हा मीडियमचा गुणधर्म असतो. आता मजा अशी आहे की कसला, हे आम्हाला स्टडी करायचं असतं. लक्षात आलं का? मग मला सांगा, जर आम्ही के ची व्हॅल्यू जर पुटअप केली इथं, तर नक्कीच बाळांनो हे असं होईल ना रे बाळांनो. Therefore, force of attraction between these two charges, के ची व्हॅल्यू काय होणार, 1/4πε0 नॉट म्हणा तुम्ही Q1 Q2 डिवाइड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. आता तुम्हाला याच्याबद्दल बोलायचंय थोडस. तर आता याला काय म्हणलं तुम्ही, इप्सिलॉन म्हणलात, इप्सिलॉन म्हणलं तरी चालेल. लक्षात आलं का? आणि मग काय म्हणणार तुम्ही, प्रॉपर्टी ऑफ सराउंडिंग मीडियम. बरोबर आहे का? मग मला सांगा, मी लिहिलं इप्सिलॉन 0, तर याचा अर्थ काय होईल, प्रॉपर्टी ऑफ एअर ऑर व्हॅक्युम होईल. बरोबर आहे की नाही रे? पण समजा बाळांनो 2-4च्या बाजूला जर पाणी असेल, तर तुम्ही असं म्हणणार ना, इप्सिलॉन वॉटर म्हणणार. बरोबर आहे की नाही? मग प्रॉपर्टी ऑफ काय होणार, वॉटर होणार. समजा 2-4च्या बाजूला आजूबाजूला तुम्ही इथेनॉल ठेवलंय किंवा अल्कोहोल ठेवलंय. अल्कोहोल माहिती आहे ना,
अल्कोहोल ठेवलंय. तर तुम्ही किंवा 2-4च्या बाजूला तुम्ही समजा सॉल्ट ठेवलं. काय ठेवलं? सॉल्ट ठेवलं. तर तुम्ही काय म्हणणार? प्रॉपर्टी ऑफ सॉल्ट म्हणणार. समजा 2-4च्या बाजूला तुम्ही बर्फ ठेवला तर तुम्ही काय म्हणणार? एप्सिलॉन आईस म्हणणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रॉपर्टी ऑफ आईस. लक्षात आलं का? म्हणजे मीडियम बदललं की हे बदलायचं असतं. बरोबर आहे की नाही? कळलं का तुम्हाला? मग जर हे लक्षात आलं असेल तर आता आजच्या लेक्चर मध्ये याचाच डिटेल स्टडी आहे. कारण आमच्या लेकरांना बाकीचा प्रॉब्लेम येत ना, तिथं अडचणी येतात. आणि मी खूप साऱ्या कॉलेजवरती गेस्ट लेक्चर द्यायला जात असल्यामुळे मला ह्या अडचणी लवकर कळतात. इथपर्यंत समजलंय का आता? मग आता जर हे तुम्हाला एकदम सिस्टमॅटिकली इथपर्यंत कळालं असेल तर आता तुम्ही लोकांनी जो 2 मिनिटाचा वेळ आहे त्याच्यामध्ये काय करायचं ते प्लीज बघा. 2च मिनिटं फक्त, कारण मला नोटबुक मध्ये पाहिजे. हे एवढंच पाहिजे. बघा काय करायचं ते. हे करणार ना तुम्ही? पण हे करत असताना बाळांनो, हे घेत असताना याच्या अगोदरच्या स्टेप्स करायलात ना तुम्हाला? याच्या अगोदरच्या स्टेप्स, सॉरी एकच मिनिट माझ्यासाठी. थांबा 2च मिनिट. नाही हे घेऊ नका. हे घ्यावं लागेल ना तुम्हाला? हे एवढे घ्यावं लागेल ना? हे अगोदर असं घ्या. फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणा, रिपल्शन किंवा फोर्स म्हणा, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग असं लिहिणार ना? आणि मग कॉन्स्टंट. आणि मग पुढे जाऊया आपण पटकन. वेळ आहे. क्या? क्या हुआ? पीछे था ना तू? आगे का लिखना पड़ेगा ना. चलो बस. बाकी का जो कुछ है घर पे जाइए ना, नोट्स निकालेंगे. करायचं सुरू पुढं. ओके. तर आता त्याचे डेफिनेशन वगैरे सगळ्यांना माहिती आहे ना? अकॉर्डिंग टू कुलॉम्स द फोर्स ऑफ अट्रैक्शन और रिपल्सन, दोनों हो सकता है ना? द फोर्स ऑफ अट्रैक्शन और रिपल्सन बिटवीन एनी चार्जेस is directly proportional to product of their magnitudes and inversely proportional to the square of the distance between them. ये होता है ना लॉ, तो उसके ऊपर हम ज्यादा टाइम नहीं देंगे. अभी थोड़ा सा आगे जाना है. चलो आता मात्र नीट वेळ द्यायचा. परत मी सुरुवात करत आता. ही तिसरी वेळ आहे ना, परत तेच घ्यायची. आता एकदम सिस्टमॅटिकली होणार. हे सगळं पहिल्यापासून होणार. चालतंय ना? आता एक लॉ किती वेळा रिपीट करतोय हे एकदा लेक्चर मध्ये बघ जाऊ बरं. चलो अब शुरू से. चलो, एक चार्ज है तो ये दूसरा चार्ज है, प्लस माइनस मुझे पता नहीं, यानी फोर्स ऑफ अट्रैक्शन रिपल्शन मुझे पता नहीं. और इन दोनों के बीच में जो डिस्टेंस है वो कितना है? हाँ, तो चलो. और मीडियम कौन सा है? ऑब्वियसली एयर, और यू कैन से वैक्यूम. तो इनकी परमिटिविटी कितनी है? एप्सिलॉन 0. अब उसकी वैल्यू क्या होती है, यूनिट्स क्या होते हैं, सब हम आगे पढ़ने वाले.
तो मुझे एक बात बताओ, अकॉर्डिंग टू Coulomb's law, or you can say Coulomb, the force between these two charges is directly proportional to product of magnitude of these two charges. Yes or no? इसको हमने बोला इक्वेशन नहीं बोलेंगे, आप बस एक नंबर बोला। फिर ये सेम फोर्स डिपेंड होता है इनवर्सली प्रोपोर्शनल किसके? तो स्क्वायर ऑफ द डिस्टेंस बिटवीन दी टू चार्जेस। यस और नो? तो इसको हमने 2 नंबर बोला। और फिर इनसे therefore force is proportional to q1 q2 divided by distance, इसको 3 नंबर बोला। लेकिन सबको पता है ये प्रोपोर्शनल है, डिपेंडेंसी है। आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये हवं असतं? इक्वालिटी, इक्वेशन लागते ना आपल्याला, तो इससे बना therefore force is equal to constant k q1 q2 divided by distance, बरोबर आहे ना रे? याला म्हटलं आणि म्हटलं वेअर k इज इक्वल टू 1/4 पाई परमिटिविटी ऑफ दैट मीडियम। लेकिन यहाँ पे क्या है? एयर और वैक्यूम, तो इसलिए हमने क्या रखा? 0। देयरफॉर फोर्स बिटवीन एनी टू चार्जेस इज इक्वल टू 1/4 पाई परमिटिविटी ऑफ मीडियम, वहां पे क्या था? वैक्यूम था, इनटू q1 q2 डिवाइड बाय डिस्टेंस। आता सगळ्यात चांगली गोष्ट बघा बाळांनो, परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम। व्हॅक्यूमची परमिटिव्हिटी सगळ्यात कमी असते। व्हॅक्यूमची परमिटिव्हिटी, आता परमिटिव्हिटी काय हे सुद्धा डेप्थ मध्ये बघणार आहोत, फक्त सध्या तो शब्द बघा। पण व्हॅक्यूमची परमिटिव्हिटी सगळ्यात कमी। आता मजा अशी आहे की बाबा ही परमिटिव्हिटी काय, साध्या सोप्या भाषेत मॅथमॅटिकली स्टडी करूया। फिजिक्सला थोड्या वेळासाठी म्हणा झोप, आता मॅथ बघूया। मला सांगा रे बाळांनो, मी याला इक्वेशन नंबर असं बोललो, याला इक्वेशन नंबर 5 म्हटलं। आता नीट माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। इकडे कोण आहे? फोर्स, आणि हे कोण आहे? परमिटिव्हिटी, म्हणजे त्याचा उच्चार कसा करतो? एप्सिलॉनचा। हा, म्हणजे ही आहे परमिटिव्हिटी कोणाची? म्हणजेच प्रॉपर्टी कोणाची दाखवणार? ही एअरची किंवा व्हॅक्यूम। मग आता मला सांगा, परमिटिव्हिटी आणि फोर्स मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे का इनव्हर्सली? जोरात, म्हणजे परमिटिव्हिटी जर वाढवली तर फोर्स, म्हणजेच 2 चार्जेस एकमेकांवरती इझिली फोर्स टाकू द्यायचं काम परमिटिव्हिटी करते का फोर्स टाकायला अपोज करते? पक्का समझ। तो परमिटिव्हिटी क्या होता है? दैट इज द प्रॉपर्टी विच अपोजेस टू एप्लिकेशन ऑफ फोर्स, असं म्हटलं तरी चालेल। आणि सगळ्यात कमी विरोध कोणाचा असतो? व्हॅक्यूमचा। बाकी तुम्ही कुठलंही मीडियम ठेवलं की त्याचा विरोध काय होतो? वाढत जातो। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मजा बघा, तुम्ही 9वी 10वीला स्टडी केलेला असतो ऑप्टिक्स मध्ये, लाईटची स्पीड सगळ्यात जास्त कुठे असते? व्हॅक्यूम मध्ये। मग लाईट व्हॅक्यूम मध्ये आली तर एअर मध्ये आल्यानंतर थोडी स्पीड कमी होते बरं का, पण तुम्ही तेवढ्या अॅक्युरसी लेवलला बघत नाही। मग तुम्ही म्हणता सगळ्यात जास्त स्पीड व्हॅक्यूम मध्ये किंवा एअर मध्ये असते असं बोलता, पण खरं तर एअर मध्ये थोडी कमी झालेली असते। आता तुम्ही एअर मधून पाण्यात गेलात, पाणी स्पीड आणखी कमी होणार, लाईटची स्पीड आणखी कमी होणार ना। पाण्यातून तुम्ही ग्लास मध्ये गेलात, आणखी कमी। ग्लास मधून तुम्ही याच्यामध्ये डायमंड मध्ये गेलात, आणखी कमी ना, बरोबर आहे की नाही? मग तिथे तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नावाची कॉन्सेप्ट असायची। मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय करत होता? तर स्पीडला विरोध करत होता की नाही? जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तेवढी स्पीड, बरोबर आहे की नाही? मग सगळ्यात कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा? एअरचा। मग बाकी हळूहळू सगळ्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढत होता की नाही? मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढला की स्पीड काय होत होती? मग इथं परमिटिव्हिटी वाढली की फोर्स, आणि सगळ्यात कमी परमिटिव्हिटी असते व्हॅक्यूमची, म्हणून याला म्हटलं जातं ऍब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम। आणि मग याची जी व्हॅल्यू असते ती असते 8.854 इंटू 10⁻⁻12। आता याचं युनिट मी आणखी लिहिलेलं नाही, याचे 2 युनिट्स आहेत, तर त्याच्यापैकी एक आपण लिहिणार आहोत फॅरेड पर मीटर। काय असते याचं? हा, आता फॅरेड वगैरे तुम्हाला आणखी नाही कळणार, पण ऍटलिस्ट हे एवढं आकडा संख्या तरी लक्षात ठेवा। आता बाळांनो, ही सगळ्यात कमी व्हॅल्यू आहे कुणाची? व्हॅक्यूम किंवा एअरची। आता तुम्ही त्या 4च्या बाजूला व्हॅक्यूम काढलं आणि दुसरं कुठलंही मीडियम ठेवलं, डायइलेक्ट्रिक मीडियम,
तर त्याची व्हॅल्यू नक्की त्याच्यापेक्षा कमी असेल का जास्त? जास्त असणार. म्हणजे विरोध वाढणार का कमी होणार? पक्का ना? पण मला सांगा ग्रॅव्हिटेशन मध्ये तसला काही विशेष नाही. तुम्ही दोन ऑब्जेक्ट ठेवा, ते पाण्यात ठेवा, दुधात ठेवा, दह्यात ठेवा, तेलात ठेवा, एअर मध्ये ठेवा, व्हॅक्यूम मध्ये, फोर्स त्यांच्यातला बदलणार नाही. इथं मात्र खूप घोटाळा आहे, लक्षात आलं का? म्हणून हे खूप इंटरेस्टिंग होतं. मग आता बघा, जर तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल याला कसं लिहितात, कसं वाचतात वगैरे वगैरे, तर आता याची युनिट काय आहेत? एक तर युनिट मी सांगितलं, दुसरं तुम्ही तुमच्या सोयीनं सांगू शकता. कसं ते बघा, मला सांगा. सिन्स force between two charges is equal to 1 by 4 pi epsilon 0 q1 q2 divided by distance, therefore epsilon 0 is equal to काय होणार? 1 by 4 pi, हा f खाली जाणार ना, q1 q2 divided by distance. मला सांगा 1 4 pi याला युनिट आहेत का? अरे 1 4 pi, ए कुठे बघतोय? काय बोललो मी आता? काय आता मी तुला बोललं सांगणार का मला असंच झालं? हा काय काय बोलतोय कळतंय का? Q1 काय? Q1 काय रे? पहिल्या चारला नाव दिलं ना, आणि Q2 मग काय म्हणतो तू? अरे काय रे? मग 1 4 आणि पाय याला युनिट आहे का? नाही, हे कॉन्स्टंट आहेत ना. मग वरती काय झालं? Q1 आणि Q2 हे दोन चार्ज ना. मग Q1 चार्ज कशात मोजतो? कुलम मध्ये. मग Q2 पण कशात मोजणार? म्हणजे वरती कुलम इंटू कुलम, आणि खाली फोर्स कशात मोजायचा? फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन, आणि डिस्टन्सचं युनिट मीटर. त्याचा म्हणजेच याचा अर्थ याचं एक युनिट काय होऊ शकतं? कुलम इंटू कुलम, कुलम स्क्वेअर डिवाइड बाय न्यूटन मीटर स्क्वेअर, किंवा यालाच असं तुम्ही म्हणता सी स्क्वेअर न्यूटन रेस टू -1 मीटर रेस टू मायनस. हे असं पण युनिट असेल की नाही रे बाळांनो? समजलं आहे का? आणि मग आता तुम्हीच मला सांगा, तर तुम्ही दुसरं याला असं पण लिहू शकता ना रे बाळांनो? याला या पद्धतीने दुसरी व्हॅल्यू, therefore epsilon 0 is equal to 8.854 into 10 raised to -12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. लक्षात आलं का? आणि हे आपण केलं विथ द हेल्प ऑफ फर्स्ट चॅप्टर केलं ना, डायमेन्शनल अनालिसिस. पण आता असं होईल ना, बरोबर आहे की नाही? मग हे कळालं आहे का? सोपं आहे की नाही हे? आणि मग मला सांगा, युनिट कळालं, व्हॅक्यूम मध्ये त्याची किती व्हॅल्यू असते कळालं, त्याला लिहायचं कसं, वाचायचं कसं, त्याचं काय काम आहे, सगळं कळालं आहे का? मग जर हे सगळं समजलं असेल तर मला सांगा आता, सिन्स epsilon 0 is equal to 1 by 4 pi फोर्स ना रे, Q1 Q2 डिवाइड बाय r स्क्वेअर d स्क्वेअर x स्क्वेअर काही का असे ना, बरोबर आहे का? मग मला सांगा याचे युनिट्स काय आले होते? हे वरती कुलम स्क्वेअर डिवाइड बाय न्यूटन मीटर स्क्वेअर, बरोबर आहे का? मग मला सांगा कुलम म्हणजे चार्ज ना, कुलम म्हणजे, मग मला सांगा इकडे जर आपण असं म्हणलं, असं बोललो, सिन्स कुठलाही चार्ज Q इज इक्वल टू, तर तुम्हाला आता 9वीला जावं लागेल. मला सांगा करंटचे डेफिनेशन काय असते? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज ना रे बाळांनो. देअरफॉर Q म्हणजे काय होणार? I इंटू Q चा अर्थ कळाला का? I इंटू T. मग I कशात मोजायचा असतो? एम्पियर मध्ये, आणि टाइम कशात मोजायचं? सेकंदात मध्ये. Q चं कळालं का? म्हणजेच आता तुम्ही मला सांगा चार्ज कळाला, मग इथे चार्जचा काय आहे? स्क्वेअर आहे. म्हणजे याचा सुद्धा काय होणार? म्हणजे एम्पियर स्क्वेअर इंटू सेकंड स्क्वेअर. वरचं कळालं का? चला आता मला सांगा, सिन्स न्यूटन म्हणजे फोर्स असतो ना रे, फोर्स म्हणजे मास इंटू, मग मास म्हणजे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा ऍक्सेलरेशनचं कळालं का? पुढे मीटर स्क्वेअरच आहे. देअरफॉर मला सांगा एप्सिलॉन 0 इज इक्वल टू चार स्क्वेअर का वरती कळालं ना, एम्पियर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर डिवाइडेड बाय खाली काय राहिलं? न्यूटन म्हणजे
फोर्स काय आलं किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर इनटू हे काय राहिलं आता शेवटी मीटरचा स्क्वेअर. मग आता नीट बघा बरं याच्यामध्ये हे वरती जाणार ना. हा मग एम्पियर स्क्वेअर इंटू सेकंड स्क्वेअर सेकंड रेस टू 4 डिवाइड बाय किलोग्राम मीटर आणि मीटर स्क्वेअर मीटरचा. मला सांगा LMT आणि पुढे जर तुम्ही करंट ठेवला तर लेंथ किती वेळा आहे -3 वेळा. मास -एकदा. टाइम मायनस कोण बोल रे. आणि करंट लक्षात राहील का. मग मला सांगा आमचा पहिला चॅप्टर स्ट्रॉंग असेल तर आम्ही कुठलाही चॅप्टर शिकवतो बरोबर आहे की नाही.